नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ब्रेकिंग न्यूज। राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 8 मोठे शासन निर्णय जाहीर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य शासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज एकाच दिवशी 8 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। या निर्णयाचा परिणाम विविध विभागातील हजारो कर्मचाऱ्यांवर होणार असून प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे। 1. महिला व बाल विकास विभागातील पदांना मुदतवाढ। जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातील वर्ग 3 व 4 मधील 136 अस्थायी पदांना 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 2. सेवा पुस्तकाची ऑफलाईन पडताळणी। महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांची प्रत्यक्ष ऑफलाईन पडताळणी करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 3. शिक्षण विभागाकडून निधी वाटप। शालेय शिक्षण विभागामार्फत विविध लेखाशीर्षाखाली निधी वाटपास मंजुरी देण्यात आली असून हा निधी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। 4. घरबांधणी अग्रिम मंजूर। विधी व न्याय विभागातील कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम लोन देण्यासाठी निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। 5. पदोन्नतीचा मार्ग मोकळा। उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून विद्युत निरीक्षणालयातील कर्मचाऱ्यांना गट क मधून गट ब राजपत्रित पदावर पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 6. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय। अनुदानित कला संस्थांना वेतनेतर सहाय्यक अनुदानाचे 3रे व 4थे हप्ते वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 7. राज्य अन्न आयोगातील पदांना मुदतवाढ। मुंबई येथील राज्य अन्न आयोग कार्यालयातील अस्थायी पदांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 8. शिक्षक व शिक्षकेतर पदभरतीला हिरवा कंदील। महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील 100% रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। या सर्व निर्णयामुळे राज्यातील पदोन्नती, भरती प्रक्रिया, निधी वितरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधा यामध्ये मोठी सुधारणा होणार आहे। विशेषतः शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।